2026 कोहरा ही हिंदी सिरियल पाहिली. सिरियल छानच आहे, पण सस्पेन्स एंडमध्ये खूपच फुसका म्हणजे आहे की मर्डर जो होतो त्याचा मिस्ट्री खूपच विअर्ड आहे. म्हणजे काही म्हणजे कोणी गेसच करू शकत नाही अशी आहे. तर थोडक्यात सुरुवात सिरियसची अशीच होते की ते जे पंजाबी कुटुंब असतं त्यांची मुलगी मम्मी तिचं मर्डर झालं असतो आणि सकाळी ती आजी बघते तिची आजी नाही सॉरी आई बघते गोठ्यामध्ये गाईच्या गोठ्यात तिच्या पोटामध्ये मागून सुरा मोठा घुसलेला असतो, चारा कापायचा जो हे असतो आणि ती थारोळ्यात पडली असते. आणि मग नंतर इन्स्पेक्शन करताना त्यांना दिसतं की रक्ताची पावलं तिच्या खोलीपर्यंत पण गेली आहेत, पण ती परत आलेली नाही, नुसतीच जातानाच दाखवलं. नंतर त्यांना कंपाऊंड वॉलवर जे काचा लावलेल्या असतात त्याच्यावरही म्हणजे रक्त सापडतं. आता कोण असेल म्हणजे या दृष्टिकोनातनं तपास सुरू होतो. आता हे तपास चालू असताना 2-3 अँगल्स वेगवेगळ्या यायचे की जी पोलीस ऑफिसर हे पाहत असते याचं तिच्याकडे जो चार्ज असतो तर तिचा नवरा दारुडा असतो आणि त्याच्या हातून त्याचा मुलगा मेल्यामुळे ते गिल्ट त्याला खात असतं आणि त्याच्यामुळे दोघेही नवरा बायको डिस्प्यूट्स असतात. आणि मग हिचं म्हणणं असतं की ठीक आहे आता तो गेला पण मग आपण दुसऱ्या मुलाच करता ट्राय करू. तर तो नवरा तर तयार नसतो आणि मग ही IVF च्या थ्रू प्रयत्न चालू असतात तिचे. तिच्या हाताखाली एक असिस्टंट जो असतो त्याचं लग्न जिच्याबरोबर झालेलं असतं ती पहिल्याच रात्री सांगते की माझं आधी एका बरोबर अफेअर होतं आणि त्याच्यापासून मला मूल झालं, मी अबॉर्शन केलं वगैरे वगैरे, तुझ्या लाईफमध्ये पण काही असेल तर सांगून टाक. तो म्हणतो नाही नाही जे झालं ते झालं, विसरून जा, माझ्या ह्याच्यात काही नाही. पण त्याच्या हातून पण लग्नाच्या बरंच आधी त्याच्या भावाच्या बायकोशी त्याचे संबंध आलेले असतात आणि त्याच्यापासूनच तिला मूल होणार असतं. कारण आणि भावाला हे खात्रीपूर्वक माहिती कळतं कारण त्यांनी स्वतःची टेस्ट करवली असते, तो नपुंसक असतो, त्याला मूल होऊ शकणार नसतं आणि त्याच्यामुळे तो आधी भावाला काहीच बोलत नाही आणि सरळ गुरुद्वाऱ्यात निघून जातो. म्हणतो मी गुरुद्वाऱ्याची सेवा करायला जातोय, असं नाही सांगत की परमनंटली, मी काही दिवसांकरता चाललोय आणि चालला जातो. आता ही याला घेऊन येते, म्हणजे ती म्हणते एकटेच आहेत भाभी तर आपण तिला आपल्या घरी आणूया आणि मग आणतात. आणि मग लोढी हा सण येतो आणि त्यावेळेस मग हा लिहितो पत्र त्याला की लोढी आहे तर तू ये तर म्हणे आपल्या भावाला, म्हणजे म्हणतो गुरुद्वारेवरून. आणि त्याचा भाऊ येतो आणि तिला म्हणतो ताबडतोब चल म्हणे इथून, नाही राहायचं, आत्ताच्या आत्ता जायचं. तर ती म्हणते अरे का, सगळेच आग्रह करतात. आणि तेवढ्यात मग हा पण येतो, पोलीस जो असिस्टंट असतो तिच्या हाताखाली. तर तो चिडून भाऊ म्हणतो की म्हणजे तो म्हणतो की आता भाभी प्रेग्नंट आहे, तिला अशा अवस्थेत कुठे घेऊन जातो, तुला मुलाची काळजी नाही का? तर तो म्हणतो मुलगा माझा नाहीये, तो तुझा आहे. झालं मग ह्या दोघा नवरा बायकोंमध्ये, आणि तो घेऊन जातो तिला. पण मग आता या पोलीस इन्स्पेक्टरच्या आणि बायकोमध्ये हे ती आपली माहेरी निघून जाते. आता केस जशी जशी पुढे होत राहते तर ह्या दोघांचं म्हणजे लेडी पोलीसचं आणि तिच्या नवऱ्याचं थोडंसं भांडण, ती त्या रागाच्या भरात त्याला बरंच काही बोलून जाते. तर तो जे घर सोडून गायब होऊन जातो त्याचा पत्ताच नव्हती. आपली केसकडे बघू का नवऱ्याला शोधू, असा सगळं प्रकार असतो. आता मीन व्हाईल ह्यांच्यात जेव्हा हे लोक इन्स्पेक्शन करत असतात तेव्हा यांना कळतं की ह्यांच्या घरात ती जी मेली आहे तिचं एका मुलावर प्रेम असतं आणि त्याच्या हिच्या अकाउंट म्हणजे हिने आधी आपल्या नवऱ्याच्या, आणि तिचा नवरा अमेरिकेत राहत असतो आणि तिला कळतं की त्याचं कोणाबरोबर तरी आहे, म्हणजे तो चॅट करताना काहीतरी तीच तिला पकडतो आणि ती त्या रागाच्या भरात इथे माहेरी आलेली असते 6-7 महिन्यांपासून.
तर नवराही आलेला असतो तिला हे करायला, समजवायला, पण ती काही जात नाही. आणि म्हणजे ती म्हणते की तुमचं कोणाबरोबर तरी अफेअर आहे त्याचं. तर ही मुद्दामून त्या एका डान्सर बरोबर अफेअर असल्याचं नाटक करते. तर नवऱ्याच्या अकाउंटमध्ये हिने पैसे कितीतरी मिलियन्स घेतले असतात, आणि त्याच्यातनं ती त्या मुलाला देते, कारण त्याला स्वतःचं त्याला त्याचं प्रेम बिम नसतं हिच्यावर. त्याला एक डान्स पार्लर सुरू करायचा असतो, आणि त्याच रात्री तो ज्या दिवशी मर्डर झाला तो परत अजून पैसे मागायला आला असतो, आणि हिला कळलं असतं की त्याचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. हा तिला उगीच म्हणजे पैशांकरताच हे करतोय, म्हणून त्या दोघांचं भांडण होतं, वाद होतो. आता हिचा जो भाऊ असतो, जिचा मर्डर झाला असतो, तो एक मोठा जमीनदार असतो. पूर्वी त्याचे वडील जमीनदार असतात. त्यांनी काही बंधुआ मजदूर ठेवलेले असतात. तर त्या बंधुआ मजदूरचं आता या दिवसांमध्ये तर इल्लीगल असतं ना, तर त्यांनी आपल्या जे घरात एक ठेवला जो असतो त्याला बाहेर काढलं असतं, म्हणजे आणि तो थोडासा मेंटली हे पण झाला असतो, तो त्याला त्यांनी बाहेर काढलं असतं. आणि बाकीचे 3-4 मजदूर एका त्याच्या जुन्या गोडाऊन मध्ये, जिथे त्याचा आधी पोल्ट्री फार्म असतो, तिथे ठेवलेलं असतं. तर त्याला शॉर्ट सर्किट होऊन आग लागलेली असते, आणि त्याच्यात सगळे लोक जळून मरतात. एक वाचतो कसा तरी, पण तो म्हणजे मरणाच्याच दारात असतो बेशुद्ध. आता आणखीन एक कॅरेक्टर दाखवलं, एक मुलगा आपल्या वडिलांना शोधत शोधत आलेला असतो बिहारमधून, झारखंडमधून. आणि मग त्याला हे सगळं जेव्हा इकडून तिकडून इकडून तिकडून कळतं, मग त्याला कळतं की त्याचे जळून मिळाले त्याच्यात त्याचे वडील होते. मग तो ज्यांनी ते बंधुआ मजदूर आणले असतात यांच्याकरता, पम्मीच्या भावाकरता, तर तो त्याचाच गळा म्हणजे दाबतो, त्या दगड मारून त्याला मारून टाकतो. तोही जेलमध्ये असतो. मग नंतर त्याला कळतं की जो बंधुआ मजदूर यांच्या घरात काम करत असतो, आणि जो वेडा म्हणजे झालेला असतो, तर तो खरं तर राकेश त्याचे वडील असतात. तर ते अगदी शेवटी कळतं त्याला. आता ह्याच्यामध्ये शोध घेता घेता खूप लोकांवर म्हणजे शंका येते. आधी तर नवऱ्यावरच येतं. तो नवरा म्हणतो मी जर इथे नव्हतोच तर मी कसा काय मारीन, पण तरी त्याला जायला म्हणजे परवानगी देत नाहीत. पण तोच म्हणतो माझ्याच अकाउंटमधून तिने पैसे काढून दिले, हे ते उलट तुम्ही माझा विचार करा वगैरे. पण मग म्हणजे शेवटी त्याला क्लीन चिट मिळते. पण तेव्हाही त्याची जी गव्हर्नेस असते, जी मुलांना सांभाळत असते, म्हणजे आता बायको इथे आल्यावर इंडियामध्ये, तिच्याबरोबर म्हणजे तीच थोडासा पुढाकार घेऊन त्याला किस वगैरे करतात. ते नेमकं पोलीस बघतात. मग पोलीस म्हणतात तुमचं चाललेलं आहे अफेअर म्हणून तू मारलं, हे हा तुझा मोटिव्ह असेल. तर तो म्हणतो नाही नाही, म्हणजे तो शेवटी स्वतःला प्रूफ करतो की नाही माझं असं काही नाही. मग त्याला परवानगी मिळते परत जायला. मग दुसरा ह्याच्या भावावरच येतो. भाऊ म्हणतो मी कशाला मारीन माझ्या बहिणीला, म्हणजे तोही स्वतः फक्त तो याच्या केसमध्ये, बंधुआ मजदूरच्या केसमध्ये तो अटक होते त्याला. आणि मग एक अजून म्हणजे त्याचा जो रखवालदार असतो त्या पोल्ट्रीचा, ज्याच्याकडे कुलूप किल्ली असते, तर तो भाजल्या गेला असतो, तो गेला असतो पळून. त्याला म्हणजे असं वाटतं आता आपल्यावर येईल म्हणून तो पळत असतो. तर त्याला पकडण्याकरता आणि मारण्याकरता म्हणून एक दुसऱ्या माणसाला अपॉइंट केलेलं असतं. तर हे दोघांची त्या पोलीस बरोबर फायटिंग होते आणि खूप मारामारी होते. पण शेवटी तो पकडला जातो, पण तो तोंड उघडत नाही. मग त्याच्याकरता म्हणून या पम्मीची भाभी येते. तर ती म्हणते की तो काही शब्द बोलणार नाही, कारण तो माझ्या सख्ख्या भावापेक्षा जास्त आहे मला. मीच त्याला सांगितलं होतं की पम्मीला मारण्यासाठी मी बोलवलं होतं त्या रात्री त्याला, पण त्याने खून केला नाही, हे मी शपथेवर सांगते. पण तो माझं नाव घेणार नाही की मी सांगितलं होतं म्हणून. तो म्हणे मग कशावरून तुम्ही नाही मारलं? नाही म्हणे मी पण नाही मारले. आणि त्यांना ते हे मिळतं ना रक्ताचे नमुने, मग त्या याच्याशी मॅच करतात, पण हाताचे ठसे दुसऱ्याच कोणाचे तरी असतात, त्याच्यामुळे ते एक प्रॉब्लेम असतो. तर ते रक्त ह्याचं का असते, त्या गुंडाला ज्यानी म्हणजे भाभीनी ज्याला सांगितलं असते, कारण तो त्या
काचेच्या दिवारवरून आला असतो आणि त्याला त्या पायाला लागलं असतं, म्हणून त्या पायाच्या खुणा सगळ्या तिच्या खोलीपर्यंत गेलेल्या असतात. पण त्याच्या आधीच तिला म्हणजे पम्मीला तिच्या बाल्कनीमधून हा दिसला असतो, म्हणजे राकेश, जो बंधू मजदूर यांच्या घरात राहत असतो. तर तो थोडासा वेड्यासारखा झाला असतो आणि त्याच्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला हाकलून दिलं असतं, म्हणजे जा म्हटलं असतं तुझ्या घरी. पण तो परत आला असतो आणि येतो, गेट उघडून तो त्या गोठ्यामध्ये जाऊन स्वतःला कारण त्याला तिथेच बांधून ठेवायचे, त्याच्यामुळे त्याच्या मनावर तो परिणाम झाला असतो. तर तो तिथे येतो, स्वतःला बांधून तिथे बसतो. तर हिला ते बरं वाटत नाही पम्मीला, आणि ती येते खाली त्याला सोडवायला. त्याच्या मनामध्ये काय कसला राग आला असतो, तो तिचा गळाच धरतो आणि मरेपर्यंत तिला हे करतो आणि धक्का देतो. तर ती चुकून त्या कोयत्यावर पडते आणि तो मागून तिच्या ती मरते. म्हणजे काहीही बॅकग्राऊंड नाही कशाचा, आणि त्याला काही हे नाही, पण तो म्हणजे तिथे असतो त्यावेळेस आणि येतो आणि मग तो असा चालायलाही लागतो. तर असंच तो मग चालत चालत कुठेही बसत असतो, शाळेजवळ वगैरे. तर तेव्हा तो एक लहान मुलगा त्याला त्याच्यावर दया येऊन त्याला बिस्किट दे, चॉकलेट दे करत असतो. तर तो त्याचा हात धरतो. तर पोलिसांना वाटतं की हा त्याला किडनॅप करतोय, म्हणून ते लोक त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले असतात. आणि मग पोलीस स्टेशनमध्ये हा जेव्हा फाईल बघत असतो पोलीस इन्स्पेक्टर, तर तेव्हा त्याला असं वाटतं की, आणि त्याला घालवून दिलेलं असतं, पण परत तो येऊन पोलीस स्टेशनमध्ये बसतो. तर ह्याला असं वाटतं की काहीतरी ह्याच्यात आणि ह्याच्यात साम्य वाटतंय, म्हणून मग तो त्याला तो फोटो दाखवतो. तो लगेच त्या फोटोवरून हात फिरवतो आपल्या बायकोच्या चेहऱ्यावर. तर ह्याला खात्री पडते. तो म्हणतो, तुम राकेश हो ना, असं करून तर हा चुपचाप उठून चालायला लागतो. तर हा त्याला घेऊन त्या मुलाच्या कस्टडीजवळ येतो, म्हणजे जो मुलगा आपल्या वडिलांना शोधत आलेला असतो. मग तो त्याला बघितल्याबरोबर असे डोळे फाडून फाडून बघायला लागतो. आणि मग म्हणजे दोघे एकमेकांना तसं ओळखतात की वडील आहे हे. मग हे लोक त्यांना पण एवढी खात्री पटलेली असते की याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. मग हे लोकांना काहीतरी असं म्हणजे शंका येते, म्हणजे ते पण मग खात्री पटते. आणि जसं तो बलविंदरला बघतो, बलविंदरला म्हणजे पम्मीचा जो भाऊ असतो, तर त्याला एकदम माराय करता परत म्हणजे असा अंगावर येतो एकदम. म्हणजे तो राग असतो की ह्यानी मला बंधू मजदूर बनवून ठेवले. तर ह्या लोकांना मग थोडीशी शंका येते की याचा राग आहे यांच्यावर. आता तो राग कितपत आहे, कशामुळे आहे. मग हे लोक त्याच्या घरात घेऊन येतात. तर हा चुपचाप चुपचाप दार उघडून चालत 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 त्या गोठ्यापर्यंत येतो आणि गोठ्याच्या तिथे स्वतःला बांधून आणि ठेवतो. आणि मग त्याच्याच कडनं हे लोक म्हणजे असं जाणून घेतात की असं काहीतरी घडलं असावं, आणि कारण त्याचे फिंगरप्रिंट्स तिच्या गळ्यावर असतात. आणि मग त्याच्यामुळे आता त्याला काय म्हणजे शिक्षा देणार, त्याला त्याचं रिहॅबिलिटेशन करायचं ठरवतात. आणि ह्या लोकांना म्हणजे दंड देऊन आणि हे, किंवा तुम्ही या जमान्यात सुद्धा तुम्ही असे लोकांवर अत्याचार करता आणि बंधुआ मजदूर सारखं वागवता वगैरे. आणि मग ही जी गैरसमजातून बायको निघून गेलेली असते त्याची, की मूल याचं आहे, तर ते खरंच असतं. पण मग तिला ते कळतं की, कारण ही भावी मग तिच्या घरी जाते, माहेरी तिच्या, आणि तिला सांगते की कोणत्या परिस्थितीमुळे मी त्याच्यापेक्षा खूप मोठी होती आणि मीच त्याला भाग पाडलं, कारण माझ्या नवऱ्यापासून मला होणार नसतं मूल म्हणून, आणि मला मूल हवं असतं म्हणून मी त्याला भाग पाडलाय वगैरे असं. आणि मग डिलिव्हरी करता तिला ऍडमिट केलेलं असतं. आणि म्हणजे तिची डिलिव्हरी होते हॉस्पिटलमध्ये, तेव्हा मग याचा भाऊच त्याला फोन करून बोलवतो. मग ही पण येते, त्याची बायको पण येते, म्हणजे त्यांचं समेट होतं. आणि मग इकडे ही जी लेडी पोलीस इन्स्पेक्टर असते, जिचा नवरा जगदीश म्हणजे त्यांचा मुलगा निहाल मेलेला असतो, तो ती जंग पछाडलं असतं. तिने मॉर्शरी बघितली असते, हॉस्पिटल्स बघितलं असतात, पण कुठेच सापडत नाही. मग तिला त्याचा जो जगदीशचा मित्र असतो, तो एक फोन करतो की माझा आज त्याचा फोन आला होता, पण त्यांनी सांगितलंय की हे कुठेही कोणाला सांगू नको, तू जर बोलणार नशील त्याला आता कोणाशीच बोलायचं नाही.
तर तो तिच्याकडनं प्रॉमिस घेतो की तू जर बोलणार नसेल तर मग मी सांगतो. म्हणजे मग तो त्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये गेलेला असतो जगदीश, आणि तिथे तो सगळ्यांना सांगत असतो की कसं माझा मुलगा होता, कसं आमचं नातं होतं, हे ते. आणि मग म्हणे माझी बायको पण माझ्याशी किती छान प्रेमाने वागायची, पण जसाच माझा मुलगा गेला मला विचारायची नाही झाली. अशी ड्युटी समजून फक्त मला बारमधून उचलून आणते. आधी माझ्याशी भांडायची, रागवायची, मला म्हणायची का पितो तू, मी असं करीन, मी तसं करीन. आता काहीच बोलत नाही, नुसती आणून मला ठेवते. त्याच्यामुळे मी आणखीन पितो वगैरे वगैरे. मग तिला पण ते रिअलाइज होतं की आपण आपल्या नवऱ्याशी प्रेमाने वागत नाही, आपण खूप त्याच्याशी तुटकपणे वागतो. मग आपण आपलं वागणं बदललं पाहिजे, हे तिलाही लक्षात येतं. कारण अं, बाकीचे त्याचे मित्र वगैरे त्या म्हणतात भाभी आप जगदीश को संभालो नहीं तो वो हाथ से मतलब कुछ कर बैठेगा अपना. तर मग ते तिला रिअलाइज होतं. म्हणजे थोडक्यात मर्डर मिस्ट्री कमी आहे, कोहरा धुंद, सगळ्यांच्याच मनावर जे एक कोहरा साचला असतो तो दूर होतो याच्यामध्ये. असं आहे ओव्हरऑल. सिरीज छान आहे पण.